वसई पश्चिम के विशाल नगर समाज मंदिर में भाजपा महाराष्ट्र प्रदेश केरल प्रकोष्ठ की ओर से आशा सेविकाओं का साड़ी वितरण और सम्मान समारोह आयोजित किया गया। ये कार्यक्रम दीपावली पर्व के उपलक्ष्य में आयोजित किया गया था। कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में उपस्थित वसई से विधायक स्नेहा दुबे पंडित ने कहा कि आशा सेविकाएं समाज के स्वास्थ्य क्षेत्र में महत्वपूर्ण भूमिका निभा रही हैं और उनका समर्पण सराहनीय है। इस अवसर पर कामगार यूनियन के संस्थापक अभिजीत राणे, भाजपा केरल प्रकोष्ठ संयोजक उत्तर कुमार और शिवसेना जिला प्रमुख नीलेश तेंडुलकर सहित कई लोग उपस्थित रहे। त्या समोर त्या सगळ्या बहिणी बसल्या, त्या आशा वर्कर तुम्ही प्रत्येक घराघरामध्ये जाऊन सरकारच्या ज्या आरोग्याच्या योजना आहेत, आरोग्याच्या सोयी सुविधा आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करता। त्यामुळे तुमच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। कोणी गरोदर स्त्री घरामध्ये आहे तर बाजूच्या घरात करणार नाही, पण आधी आशाताईला आमच्याकडे आणि तिची नोंदणी घेण्यासाठी आशाताई येईल। मग टिटॅनस इंजेक्शन तिने घेतलेलं आहे का 3 महिन्याला, 5 महिन्याला, 7 महिन्याला हे बघण्याचं काम आशाताई करते। तिने हिमोग्लोबिनच्या गोळ्या घेतलेल्या आहेत का, तिने आयर्नच्या गोळ्या घेतलेल्या आहेत का हे बघण्याचं काम आशाताई करते। तिला डिलिव्हरीसाठी नेण्याचं काम आशाताई करते। आणि तसंच आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील त्यांना डोस दिलेले आहेत का हे काम बघायचं काम हे सगळे तुम्ही करता। आणि तुमच्यामुळे माझ्या ग्रामीण भागातल्या घराघरामध्ये महाराष्ट्र सरकारने चालवलेल्या आरोग्य सुविधा पोहोचतात। त्यामुळे तुम्हाला सर्वांना माझा सलाम आहे आणि माझ्या संपूर्ण समाजाच्या वतीने मी तुमचे आभार मानते की तुम्ही जे काम करताय ते खूप महत्त्वाचं काम आहे। तुमचं योगदान हे खूप जास्त आहे आणि तुमच्या योगदानाच्या तुलनेने जो तुम्हाला मोबदला मिळायला पाहिजे ते मी मान्य करते की तो कमी आहे। तुम्हालाही बोनस मिळायला पाहिजे, तुम्हालाही इन्सेंटिव्ह मिळायला पाहिजे, तुमची सुद्धा आर्थिक सुरक्षितता ही महत्त्वाची आहे आणि ती तुम्हाला मिळाली पाहिजे। आणि यासाठी मी तुम्हाला आज शब्द देते दिवाळीच्या दिवशी की मी नक्कीच तुमची लोकप्रतिनिधी म्हणून शासनाकडे पाठपुरावा करेन, प्रयत्न करेन। तुम्ही एक मला निवेदन तुमच्या मागण्यांचं जर तुम्ही मला दिलं सविस्तर तर त्यावरती आपल्याला चर्चा करता येतील। काय गोष्टी होऊ शकतात, कोणत्या गोष्टी तात्काळ होऊ शकतात, कोणत्या गोष्टींसाठी आपल्याला धोरणात्मक बदल करावे लागतील, हे सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करू आणि कामाला सुरुवात करू। एका दिवसात होणार आहे का नाही, पण त्याचा पाठपुरावा केला चिवटपणे जर आपण त्याचा पाठपुरावा केला तर निश्चित लवकरात लवकर आपण हा प्रश्न सोडवू शकू। आणि आशा वर्करचा ही जी अडचण आहे ती फक्त आपल्याच भागात नाहीये। तुमची जी अडचण आहे ती महाराष्ट्रातल्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये, नागपूरमध्ये, विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी आशा वर्कर काम करते तिच्या सुद्धा ह्याच अडचणी आहेत। त्यामुळे मी माझ्या विधानसभेतले जे इतर सहकारी आहेत, जे इतर आमदार आहेत त्यांना सोबत घेऊन तुमच्या या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम हे निश्चित आम्ही सगळेजण करू। दुबे मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आशा सेविकांचा सत्कार होतोय। या ठिकाणी साडी वाटपाचा पण कार्यक्रम आहे। दिवाळीची भेटवस्तू म्हणून उत्तम कुमारजींच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे। आमची एक ताई आशा वर्कर तिने आपल्या वेदना मांडल्या आणि त्या पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या ताई निश्चितपणे करतीलच, कारण संवेदनशील कामगार नेता म्हणून पण त्यांची ओळख आहेच। आणि या ठिकाणी अनेक वर्ष मी स्वतः मला या ठिकाणी या कार्यक्रमांमध्ये येण्याची संधी मिळते आणि कायम कामगारांकरता आस्था असणाऱ्या अशा आपल्या या आमदार आहेत। या ठिकाणी आता महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत आणि आपल्या सगळ्यांकडून आपल्याला भारतीय जनता पार्टीला फार अपेक्षा आहे की आपण सगळे पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टीच्या मागे खंबीरपणे उभे राहाल। या ठिकाणी या प्रभागामध्ये जवळपास 3 नगरसेवकांनी, माजी नगरसेवकांनी या ठिकाणी पक्षप्रवेश केलाय, त्यांचं देखील मी पक्षाच्या वतीने स्वागत करतो। आशा वर्करच्या समस्या या फार मोठ्या आहेत
त्या सगळ्या योग्य वेळेस देवेंद्रजींच्या माध्यमातून आपण तडीस लावू. फार कॉम्प्लिकेटेड विषय आहे, पण आपण त्याला मार्ग लावण्याचा प्रयत्न करू. त्या